हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, जी आपली सिरीज चालू होती त्या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहा। पहिला प्रश्न आहे मोल संख्या। मोल म्हणजे मोलला डिनोट करतात, लक्षात ठेवा, मोलला जे डिनोट करतात ते करतात एन ने। कशाने? एन ने। मोल संख्या शोधण्यासाठी योग्य सूत्र कोणते? चांगला प्रश्न आहे की मोल जर शोधायचा असेल आपल्याला तर कोणतं सूत्र वापरावं लागेल। हे 4 ऑप्शन आहेत। 4 ऑप्शन पैकी कोणतं आपलं करेक्ट पर्याय कोणता करेक्ट आहे तो आपण पाहू। पहा, मोल इज गिवन बाय एन। कशाने डिनोट करतात? एन। याचा फॉर्म्युला सरळ सरळ असतो वेट, वेट WEIGHT, वेट इन ग्राम डिवाइडेड बाय काय? ॲटॉमिक मास। ॲटॉमिक मास म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू? मोलार मास। काय म्हण आपण? मोलार मास। ॲटॉमिक मास नाही तर मोलार मास म्हणूया, मोलार मास। आता वेट इन ग्राम म्हणजे ग्राम मध्ये असलं पाहिजे वजन आणि खाली असलं पाहिजे मोलार मास। मोलार मास म्हणजे आण्विक वजन। पहा, हा फॉर्म्युला आहे कुठे पाहूया आपण। एन ग्रॅम मधील वस्तुमान गुणिले आण्विक वस्तुमान, चुकलेला आहे। एन ग्रॅम मधील वस्तुमान भागेला आण्विक वस्तुमान, पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे पाण्याचे आण्विक वस्तुमान किती? H2O चं काय काढायचं आहे आपल्याला? H2O चं काढायचं आहे आपल्याला मॉलिक्युलर मास। पहा, लक्ष द्या, H2O याचं काय काढायचं आपल्याला? मॉलिक्युलर मास। कसं काढतात पहा। हायड्रोजनचा मॉलिक्युलर मास असतो 1। किती असतो? 1। पण हायड्रोजन आहेत किती? 2, म्हणून गुणिला 2 अधिक ऑक्सिजनचं मास किती? 16। हे पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, पाठ। मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्हाला 20 पर्यंत ॲटॉमिक मास माहित असेल, अणुवस्तुमान पाठ असेल, तर असे प्रश्न हे इझिली सॉल्व्ह करता येतात। पहा, मग उत्तर काय येईल बोला बरं? 1 गुणिले 2 म्हणजे 2 अधिक 16 म्हणजे उत्तर येते 18। तर पाण्याचं जे काय आहे, काय विचारलं त्यांनी? पाण्याचं मॉलिक्युलर मास म्हणजेच आण्विक वस्तुमान किती आहे? काय होतं? किती सोडवलं होतं आपण? 18। उत्तर आहे का 18? येस। ऑप्शन क्रमांक, पर्याय क्रमांक 3 18U। यू काय? डाल्टन। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते तीव्र आम्ल आहे? कोणता आम्ल हा तीव्र आहे? स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे म्हणते याच्या चौघांपैकी? HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड, H2CO3 कार्बोनिक ऍसिड, हायड्रोजन सायनाइड। बरोबर आहे। यापैकी HCl जो आहे तोच काय आहे? फक्त स्ट्रॉंग ऍसिड आहेत, बाकी सर्व काय आहेत? वीक ऍसिड आहेत। लक्षात ठेव जा। एक प्रश्न आला म्हणजे बाकी वेळेस आता हाही विचारू शकते ना कधी। मग CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड, H2CO3 कार्बोनिक ऍसिड, हायड्रोजन सायनाइड, हे तिन्ही काय आहेत? वीक ऍसिड आहेत। पुढचा प्रश्न पहा। 36 ग्राम पाण्यात H2O किती रेणू? 36 ग्राम पाण्यात किती रेणू असतात? प्रश्न चांगला आहे। म्हणजेच 36 ग्राम वॉटर मध्ये हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 36 ग्राम्स ऑफ वॉटर? प्रश्न सॉल्व्ह करून पाहूया। सोपा प्रश्न आहे। 2 फॉर्म्युले आहेत, ते 2 फॉर्म्युले जर का तुम्ही पाठ केले तर असे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात। पहा, लक्ष द्या, सॉल्व्ह करूया आपण पहिले। सगळ्यात पहिले आपल्याला त्यांनी 36 ग्राम दिलं। 36 ग्राम कोणाचं वजन दिलं? H2O चं। बरोबर आहे, ग्राम मध्ये वजन आहे त्याचं। आणि नंतर आपल्याला माहित आहे, आपण आता मागच्याच प्रश्नामध्ये सोडलं होतं, H2O चं जे हे आहे काय म्हणते मोलार मॉलिक्युलर मास, ते किती आहे? 18 आहे। किती आहे? 18 आहे। यावरून पहिले आपण नंबर ऑफ मोल काढूया। N इज इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं होतं आताच, वेट, काय म्हटलं होतं मी तुम्हाला? नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? वेट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास। बरोबर आहे। वेट इन ग्राम किती आहे इथं? 36
आणि मॉलिक्युलर मास किती आहे 18, म्हणजे उत्तर किती येते 2. तर एन ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. पण आपल्याला मोल विचारले का? नाही, आपल्याला मोल विचारलेले नाहीयेत. आपल्याला विचारलंय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय विचारलंय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला विचारलेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्याचा जो प्रश्न आहे, हे आहे सूत्र आहे, ते आहे एन इंटू एन ए. लक्षात ठेव जा, एन इंटू एन ए. इथं एन जो असतो तो असतो मोल. एन म्हणजे काय? इथं मोल गुणिला एन ए म्हणजे अवॅगॅड्रोज नंबर. अवॅगॅड्रोज काय नंबर. आता पहा, मोल किती आले होते आपले? 2, म्हणून मी इथं 2 लिहिला. अवॅगॅड्रोजची व्हॅल्यू नेहमी पाठ ठेवायची. 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23. 10 टू द पॉवर किती? 23. बरोबर. जर का मी याला सॉल्व्ह केलं तर मला उत्तर मिळेल 12.046 गुणिला 10 रेज टू पॉवर 23. जर का मी याला असं लिहिलं 1.2046 इंटू 10 टू द पॉवर किती मिळेल? 24. कळलं? म्हणजे हे पण बरोबर आहे उत्तर आणि हे पण उत्तर कसं आहे? बरोबर आहे. पहा, पर्याय आहे का भाऊ? आपण कुठे आहे का? 1.2 इंटू 10 रेज टू पॉवर 23 हे चुकलेलं आहे. बरोबर आहे. 2.4 तर येतच नाही, हे पण येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 1.204 इंटू 10 रेज टू पॉवर 24. इट इज दी आन्सर. समजला हा प्रश्न? एक वेळेस परत पहा जायचा, स्क्रीनशॉट काढा, हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करजा. कोणकोणते? हा वाला फॉर्म्युला एक कोणता? नंबर ऑफ मोलचा, आणि दुसरा हा. कळलं? हे दोन फॉर्म्युले पाठ ठेवा आणि वेगवेगळे ॲटॉमिक मास पाठ करा. ॲटॉमिक मास पाठ असेल तुम्हाला तर मॉलिक्युलर मास काढता येतो. मॉलिक्युलर मास माहित असेल तर नंबर ऑफ मोल काढता येतो. नंबर ऑफ मोल काढला माहित असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे हे एकमेकांवर डिपेंड आहेत. सुरुवात कुठून होते? पण याची सर्वांची ॲटॉमिक मास पासून होते. म्हणून म्हणत आहे मी 1 ते 20 पर्यंत आपल्याला ॲटॉमिक मास पाठच पाहिजे. एकदम पाठ केले तर असे प्रश्न इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल आणि RRB ची तुमची एक्झाम ती इझिली तुम्ही क्लिअर करू शकाल. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक, खालीलपैकी कोणते कमजोर क्षार आहेत? विचारलं काय? वीक बेस कोणता आहे म्हणून त्याच्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 पैकी कोणता वीक बेस आहे? बोला. NaOH, KOH, NH3, CaOH/2. आपण पाहू. आपल्याला काय विचारलं? वीक बेस कोणते आहेत? बघा, बेसचे 2 प्रकार. किती प्रकार? 2 प्रकार. एक असतात स्ट्रॉंग बेस. कोणते असतात? स्ट्रॉंग बेस. आणि दुसरे असतात कोणते बेस? वीक बेस. स्ट्रॉंग बेस आहेत तुमचे NaOH. कोणता आहे? NaOH, KOH, CaOH/2, LiOH, MgOH/2, BaOH/2. हे सर्व काय आहेत? स्ट्रॉंग बेस आहेत. मग आता वीक बेस कोणकोणते आहेत? वीक बेस मध्ये 1-2 लक्षात ठेवायचे. NH3 हा काय आहे? वीक बेस आहे. अजून NH4OH हा सुद्धा काय आहे? एक वीक बेस आहे. आपण पर्याय पाहूया. पर्याय मध्ये आहे का पहा. पर्यायामध्ये काय विचारला होता? वीक बेस. आणि याच्यात ऑप्शन आहे देऊन काय आहे? NH3 अमोनिया. अमोनिया हा काय आहे? वीक बेस आहे. पुढचा प्रश्न, नियत गुणोत्तराचा नियम 1794 मध्ये कोणी सांगितला? इंग्लिश मध्येच पहा याला. हु स्टेटेड द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन इन 1794? कोणी लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन दिला? मला माहित आहे याचं उत्तर जे आहे ते J.L. फ्रॉस्ट यांनी कोणता लॉ दिला? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. या लॉ नुसार, या लॉचं म्हणणं काय होतं पहा. सपोज एखादा कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंड मध्ये जे काही एलिमेंट्स असतील, कंपाऊंड मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचं प्रमाण नेहमी फिक्स राहतं. हे कोणी सांगितलं होतं आपल्याला? J.L. फ्रॉस्ट. आणि यांनी जो लॉ दिला होता त्या लॉचं नाव काय होतं? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न. आता हे बाकीचे ऑप्शन पहा. जॉन डाल्टन, यू माहिती आहे ना त्याचं? यू ऑप्शन. अँटॉइन लिव्हायझर, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. रॉबर्ट बॉइल, बॉइल्स लॉ.
पुढचा प्रश्न आहे H2SO4. H2SO4 म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे, सल्फ्युरिक आम्ल. H2SO4 ला किंग ऑफ केमिकल म्हणतात. काय म्हणतात? 2 मिनिट. याला काय म्हणतात? किंग ऑफ केमिकल्स. कोणाला? H2SO4. H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक आम्ल, सल्फ्युरिक ऍसिड चे आधारत्व म्हणजे काय? बेसिसिटी किती आहे? सोपा प्रश्न आहे, पहा सॉल्व्ह करून सांगतो तुम्हाला. काय विचारलंय? ऍसिड दिला. कोणता ऍसिड दिला? H2SO4. आता मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. ऍसिडला नेहमी काय असते? ऍसिडची बेसिटी असते मित्रांनो, बेसिसिटी. कोणाला असते बेसिटी? ऍसिडला. मग बेसला काय असेल? विद्यार्थी मित्रांनो? बेसला असते ऍसिडिटी. काय असते? ऍसिडिटी. ऍसिडिटी कोणाला असते? बेसला. आणि ऍसिडला काय असते? बेसिटी. मग आपला ऍसिड होता तर ऍसिडला काय असणार? बेसिटी. मग आता पहा H2SO4 ची बेसिटी किती? 2. कसं काय? हायड्रोजन पहा किती आहेत? 2 आहेत, म्हणजे बेसिटी 2. HCl विचारला असता तर 1. HNO3 विचारला असता तर 1. H3PO4 विचारला असता तर किती? 3. हे लक्षात ठेव जा. हायड्रोजन किती आहे ते पहा जा फक्त. H2SO4 मध्ये हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे H2SO4 ची बेसिटी किती आहे? 2 आहे. जर HCl चं विचारलं असतं तर HCl ची बेसिटी 1, नायट्रिक ऍसिडची बेसिटी 1, फॉस्फोरिक ऍसिडची बेसिटी 3. महत्वाचे आहेत, हे सुद्धा लिहून ठेवा. नोटबुक आपल्या जवळच ठेवा आणि त्यामध्ये सर्व लिहित चला. आहे पुढचा प्रश्न पहा. म्हणजे पहिले तर ऑप्शन सांगा मला. काय सांगा? किती आहे? सल्फ्युरिक ऍसिडची बेसिटी किती आली? 2. कळालं? पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लवण क्षारीय लवण आहे? क्षारीय लवण म्हणजे काय? बेसिक सॉल्ट कोणता आहे म्हणते? बेसिक सॉल्ट. चला पहा. बेसिक सॉल्ट कशामुळे निर्माण होतो? कोणाला माहित आहे का? बेसिक सॉल्ट 2 गोष्टींमुळे निर्माण होतो. तुम्हाला माहित आहे, सॉल्ट निर्माण करायचं असेल तर ऍसिड आणि बेस लागतो, आम्ल आणि आम्लारी लागते. बरोबर. मग आता कोणता ऍसिड लागतो आणि कोणता बेस लागतो? तर वीक ऍसिड लागते आणि स्ट्रॉंग बेस लागते, तेव्हाच कोणता सॉल्ट निर्माण होतो? बेसिक सॉल्ट. ज्याचा पीएच हा 7 पेक्षा कसा असतो? जास्त असतो. कोणाचा पीएच जास्त असतो रे? बोला. बेसिक सॉल्टचा पीएच 7 पेक्षा कसा असतो? जास्त असतो. आणि हा बेसिक सॉल्ट कशाने निर्माण झालेला आहे? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. मग आता आपल्याला माहित असलं पाहिजे कोणता स्ट्रॉंग बेस आहे, कोणता वीक ऍसिड आहे. हे जर का माहित करायचं असेल तर माझा एक जुना व्हिडिओ आहे युट्यूबवर, तो पहा. तो पाहिल्यावर तुम्हाला सर्व कळून जाईल आणि तुम्ही असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकाल. पहा, तर आपण पहिले ऑप्शन कडे जाऊया. आता काय होते पहा. Na2CO3. आता मला माहित आहे सोडियम हा स्ट्रॉंग कडून आला, स्ट्रॉंग बेस आहे, पण CO3 हे वीक ऍसिड आहे. बरोबर आहे. Na कडून आला, स्ट्रॉंग बेस कडून आला, आणि CO3 कडून आला, वीक ऍसिड कडून आला. म्हणजे हेच बरोबर उत्तर आहे. Na आला स्ट्रॉंग कडून, Cl आला स्ट्रॉंग कडून, K आला स्ट्रॉंग कडून, Cl आला स्ट्रॉंग कडून, हे आला वीक कडून, हे स्ट्रॉंग कडून. वीक आपल्याला बेस नाही पाहिजे, बेस कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. हे कळालं म्हणजे मी काय बोलत आहे तुम्हाला कळालं नसेल नाही. हे कळायला तुम्हाला जर का समजायचं असेल हे, तर तो व्हिडिओ पहा, समजून जाईल तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे सापेक्ष अणुवजन 35.5 आहे? विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ 35.5? हे असते कोणाचं? क्लोरीनचं ॲटॉमिक मास किती आहे? 35.5. फॉस्फरसचं किती आहे? कोणी विचारलं तर काय सांगसाल? सांगू का तिकडे? पुढच्या पेजवर सांगतो पहा. फॉस्फरस सिम्बॉल P किती आहे? 31. सल्फर किती आहे? 32. अजून काय होतं? एर्गॉन का? एर्गॉनचं किती असते? 40. कळलं? फक्त क्लोरीनच असा आहे ज्याचा ॲटॉमिक मास असते 35.5 U. कळलं? अजून काही एलिमेंट आहे ज्यांचे मास तुम्हाला पाठ करावे लागतील. सोडियम किती आहे? 23. पोटॅशियम किती आहे? 39. कळालं? लक्षात ठेव जाय, विसरू नका. चला, तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते काय होतं? क्लोरीन.
पर्याय क्रमांक 3. कळालं? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लवण आम्लीय लवण आहे? आम्लीय म्हणजे ऍसिडिक सॉल्ट. आता मला सांगा, ऍसिडिक सॉल्ट निर्माण करायचा आहे तुम्हाला. ऍसिडिक सॉल्ट, ऍसिडिक सॉल्ट साठी ऍसिड कसा लागतो? स्ट्रॉंग ऍसिड लागतो. आणि बेस कसा लागतो? वीक बेस लागतो. मग स्ट्रॉंग ऍसिड कडून काय आलं पाहिजे? Cl आलं पाहिजे, SO4 असलं पाहिजे किंवा NO3 असला पाहिजे. हे जर का असेल कंपाऊंड मध्ये आणि सोबत वीक बेस म्हणजे काय असलं पाहिजे? एक तर NH4 असला पाहिजे. लक्षात ठेव जा. असं कोणतं असेल? NH4Cl, NH4SO4, NH4NO3 अशा पद्धतीनं काही जरी असेल तर तो 100% काय आहे? मग ऍसिडिक सॉल्ट आहे. बरोबर आहे. आणि ऍसिडिक सॉल्टचं जे पीएच असते, ऍसिडिक सॉल्टचं पीएच हे किती? 7 पेक्षा कसं असते? कमी असते. 7 पेक्षा कमी. कोणाचं रे? 7 पेक्षा कमी काय असते? पीएच असतो. कोणाचा? ऍसिडिक सॉल्टचा. पीएच 7 पेक्षा जास्त कधी असेल? जेव्हा सॉल्ट कोणता असेल? बेसिक. ऍसिडिक सॉल्ट कशाने निर्माण होतो? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसने. पहा पर्याय पाहूया आपण. पर्याय पहा, NaCl हा तर नाहीये. कोणतं विचारलं आपल्याला? ऍसिडिक. Na2SO4 हा सुद्धा नाहीये. NH4NO3 इट इज दी राईट आन्सर. इकडे पहा, आहे की नाही? पहा, NH4 आणि NO3 आहे. NH4NO3. KCl नाही आहे. हा जो आहे हा न्यूट्रल सॉल्ट आहे. हा सुद्धा न्यूट्रल आहे आणि हा सुद्धा न्यूट्रल आहे. तिन्ही सॉल्ट न्यूट्रल आहेत. एकच होता पर्याय क्रमांक 3 हा ऍसिडिक सॉल्ट आहे. कळलं सर्वांना? काही अडचण असेल याच्यात? पहा, तर अशा पद्धतीनं आपले हे 10 प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माझा जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.